गावाकडचा गणपती आमचा विसर्जन झाला। आताच बघूया चला गावातले गौरी विसर्जन वगैरे। बघू शकता तुम्ही आता गौऱ्या तर निघाल्या आहेत। आता गौऱ्यांची मजा कशी असते नाही हो कोळीवाड्यामधली, ती पण तुम्ही कंटिन्यू करून बघा।
साईडला जाईल. नाश्त्याला काय आहे? पॅटीस आहेत नाश्त्याला. तर मला एक वडा दे. आणि काय काय आहे? चॉकलेट केक आणि कोल्ड्रिंक. प्रणय प्रणय चॉकलेट केक पण आहे. समोसे पण आहेत. निराजने खाल्ला नाही पण मला दिला. सर्वजण इकडे नाश्ता करतायत. सर्वजण नाश्ता करतात. विजेता समोसा वाटते. हा काय 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 खाल्लं? अजून तुला जेवायचं आहे. पौर्णिमा त्या व्हिडिओ मध्ये पौर्णिमा खाताना दिसते. हे बनू पाणी दे. बनू बघा आमचा बिचारा कामाचा माणूस. आता सान्ने परिवाराची परत एकदा आलो. गौरीचा दुसरा स्टॉप इकडे. गौरी थांबले. सगळे जरा नाश्ता बिस्टा करतात.
इकडे पोलीस आल्यामुळे सगळे बँड बंद केल्यात. दांडेकरांची यांची गौरी पण भजनावर चालले. आता सांदे परिवाराची गौरी पण बँड बंद झाला. तर आता इकडे पण बघूया आता मागे भजन वगैरे चालू आहे का. तर इकडे सर्वजण आईस्क्रीम खात आहेत. फायनली मांडवात आरतीसाठी तिकडे गौराईची आरती होणार. आणि नमस्कार नमस्कार सगळ्या. आता इकडे गौरीची आरती होणार आहे. गौराई आपल्या मंडपात आले आहे. आता इकडे गौरीची आरती होणार. तर गौरीच्या आरतीसाठी सगळी मंडळी इकडे जमा झाली आहे. आम्ही बनवलं आरती वगैरे झाली आहे आणि सगळ्या जणांनी देवीचं दर्शन घ्यायला घेतलंय. गौराई मातेचं देवीचं रूप बघा. आखरी जायला तिचं रूप एकदमच असं बघा. डोळे बघा, डोळे असं होतं ना. बायला सबस्क्राइब करा.
मागच्या व्हिडिओमध्ये जे आपण बघितलेले देवीचे ओरिजिनल सोन्याचे दागिने काढून आता देवीला खोटे दागिने चढवून विसर्जन करणार. गौरी दीपेश म्हणजे पाटील परिवाराचा जो पोरगा आहे दीपेश, दीपेश हाय कर, त्याच्या डोक्यावर नेली जाते. जय जयकार बोला, जय जयकार, जय जयकार अंबेचा, भवानी मातेचा, अंबेचा, भवानी मातेचा, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार, जय जयकार अंबेचा, भवानी मातेचा, जय जयकार, गौराई मातेचा, जय जयकार, जय जयकार. भवानी मातेचा जय जयकार, जय जयकार. भवानी मातेचा जय जयकार, जय थोडा मागेच हो.
फोटो करतेस थांबतो मी भोग्याला कवच सांगते बोला जय जयकार अंबेचा भवानी मातेचा जय जयकार बोला जय जयकार अंबेचा भवानी मातेचा जय जयकार दारू पहिले कापूर टाकून तुम्ही घ्या आपलं करून घ्या थांबा थांबा सावकार एक जण घाई नको कराव घाई नको यायला या डोने एक बाजूला जाऊ दे पौर्णिमा 2-3 ठेवा देवी विसर्जन झाल्यावर सोडायला हाय माऊलीचा तुम्ही सगळे एका बाजूला नको गो तुम्ही मंगारी आणा सगळी गो सोर गौराई माते की सॉरी गौराई माते की आपले सांदन परिवाराची गौरी विसर्जन करून आल्यात आणि हे बघा गौरीची खुर्ची. सचिन दादा गौरी व्यवस्थित गेली ना? एकदम चांगली विसर्जन झालं. चला सगळी जण बोटीत जाऊन आली. बोटीत जाऊन आले गौरी विसर्जन. विशुताई गौरी मस्त विसर्जन झाली ना? आमची गौरी पुरी तर मस्त अशी विसर्जन झाली. आता मांडवामध्ये व्हेज नॉनव्हेज वाल्यांना मच्छी आहे, जेवण आहे, पण आपण व्हेज आहेत. सो चला बघूया जेवायला काय काय आणि थोडंसं जेवूया, कारण की नाश्ता केलेला तोच, त्याच्यानंतर काय खाल्लं नाही, भूक लागली आहे. आणि मग जेवून हा ब्लॉग संपणार आहे. तिची सांदनची गौरी दामोदर बाबांनी बसवलेली. मग कसं काय वाटतं आता गौरी तर संपल्या? तिकडे जेवण सुरू झालंय आणि निरांतने मावरं खायला घेतलंय. निरांत उपवास असतो रे अनंत चतुर्थीपर्यंत. पणाचं कॅम्बटा घे देवाने खावा
जेवायला पण कोण सकल्याचं आंबट केलंय, भात व्हेज आणि जेवायला सगळ्यांची गर्दी. व्हेज मध्ये आहे मुंगाची भाजी, लोणचं, समोसा, खीर आणि नॉन व्हेज मध्ये आहे सकल्याचं आंबट. निरंज कसं जाईल आंबट? किती दिवसातून खातो आज नॉनव्हेज? महिना झाला तरी. म्हणजे श्रावणानंतर तू जर अनंत चतुर्थीपर्यंत थांबला असता तर बरं झालं असतं. नाही तेवढं राहवलं ना मला. नाही राहवलं. जेव जेव. प्रकारे 2024चा गौरी सण आमच्या नायगाव कोळीवाड्यामधला झालेला आहे. आणि कसा वाटला हा व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू सो मच. बाय.